नमस्कार, मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहता चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. जॉन एफ केनेडी यांचं एक वाक्य आहे, अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत असं नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. त्यांचं हे ब्रीदवाक्य असणारा फोटो केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी यांच्या नवी दिल्लीतील कार्यालयात आहे असं तत्कालीन आमदार माजी आमदार चंद्रशेखर भाऊ पाटील कदम यांनी राहुरीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितल्याचं मला आठवतं. हो, देशाची श्रीमंती आणि रस्त्यांची श्रीमंती यांचा खूप परस्पर संबंध आहे. कारण रस्ते हे केवळ रस्ते नसतात, तर ते खरं आर्थिक विकासाचे देखील केंद्रबिंदू असतात, आर्थिक विकासाचे देखील मार्ग असतात. अशाच दोन महामार्गांची परस्पर विरोधी कहाणी आज आपण बघणार आहोत. एक आहे नॅशनल हायवे NH554 आणि दुसरा आहे NH160 अर्थात अहिल्यानगर बायपास ते सावली विहीर. आणि NH554 आहे बेंगलोर विजयवाडा कॉरिडॉर. पुण्यातील राजपथ इन्फॉक्रॉन या रस्ते बांधणी संस्थेनं आंध्र प्रदेशातील बेंगलोर ते विजयवाडा या इकॉनॉमिक कॉरिडॉरवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या संस्थेनं या एकाच महामार्गावर एकाच मोहिमेत सलग 4 गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आहे. आणि असे रेकॉर्ड प्रस्थापित करणारी ही जगातली एकमेव संस्था आहे. हे विक्रम 5 ते 11 जानेवारी या कालावधीत या कॉरिडॉरचे पॅकेज 2 आणि पॅकेज 3 वर हे नोंदवण्यात आले. या कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील कदम यांनी एका पत्रकार परिषदेत या गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या कामगिरीविषयी माहिती दिली. या मोहिमेत 24 तासात सलग टाकण्यात आलेलं डांबरीकरण कॉन्क्रीटचा सर्वात लांब पट्टा 9.632 किलोमीटर 3 पदरी आणि 24 तासात टाकण्यात आलेलं डांबर कॉन्क्रीट ज्याला 10,657 मेट्रिक टन हे 2 विक्रम समाविष्ट आहेत. आणि त्याचबरोबर या कालावधीमध्ये सलग करण्यात आलेला डांबरीकरणाचा पट्टा 52.41 किलोमीटर 3 पदरी म्हणजेच एकूण 157 किलोमीटर एकपदरी सलग टाकण्यात आलेला आहे. आणि सर्वाधिक डांबरीकरण एकूण 57,982 मेट्रिक टन असे आणखीन 2 विक्रमांचे देखील या कालावधीत मोहिमेत नोंद झाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या मूल्यांकन पथकानं याची अधिकृत पडताळणी करून याबाबतचं प्रमाणपत्र दिलं आहे. या विक्रमी कामगिरीसाठी सेन्सर पेवर 5 हॉट मिक्स प्लांट्स 70 हायवा टिपर्स विविध प्रकारचे रोलर्स आणि 800हून अधिक कर्मचाऱ्यांचं 24 तास अचूक समन्वय साधण्यात आला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली कठोर गुणवत्ता व सुरक्षितता मानांकनांचं पालन करण्यात आलं. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांबरोबरच IIT मुंबई आणि COEP टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचं तांत्रिक सहकार्य या प्रकल्पाला लाभलं. भारतमाला प्रकल्पांतर्गत विकसित होत असलेला हा कॉरिडॉर दक्षिण व पूर्व भारताला जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे. ही कामगिरी विकसित भारत संकल्पनेशी सुसंगत असून
देशाच्या आधुनिक महामार्ग अभियांत्रिकी क्षमतेचं जागतिक स्तरावर प्रभावी दर्शन घडविणारी असल्याचं जगदीश पाटील कदम यांनी सांगितलं. आणि आपल्या सर्वांसाठीच एक अभिमानाची गोष्ट म्हणजे जगदीश पाटील कदम हे आपल्या देवळाली प्रवरा राहुरी तालुक्याचे रहिवासी आहेत. आपल्या सर्वांनाच एक अभिमाना वाटावा अशी स्वरूपाची कामगिरी जे 4 विक्रम या रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले. त्याचबरोबर या कंपनीनं या आधी देखील जागतिक स्तरावरती अशा स्वरूपाच्याच बांधणी क्षेत्र रस्ते बांधणी क्षेत्रात विक्रमांची नोंद केली आहे. एकीकडे या रस्त्याच्या बाबतीत एक आपल्या किती क्षमता असू शकते आपल्या देशातल्या संस्थेची हे आपण एकीकडे सिद्ध करत असताना NH-160 राष्ट्रीय महामार्ग 160 या बाबतीत मात्र काय रेकॉर्डची नोंद करावी लागेल या बाबतीत आपणच बघा. आता आपण राजपथची ही कामगिरी बघितली. नगर मनमाड महामार्गाच्या बाबतीमध्ये गेली 20 वर्ष सातत्यानं हा महामार्ग 6 लेन व्हावा अशा स्वरूपाची मागणी होत असताना आणि 20 वर्षापासून सातत्यानं यंत्रणांना देखील एका अर्थानं पराभूत व्हावं लागलं की काय अशा परिस्थितीत आज राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे. सर्वाधिक टेंडर प्रक्रिया राबवला गेलेला आणि 3 कंत्राटदार ठेकेदार अर्धवट काम सोडून निघून गेलेल्या पार्श्वभूमीवर गतवर्षी एप्रिल महिन्यामध्ये भारत कन्स्ट्रक्शन डेहराडून या कंपनीला या प्रकल्पाची वर्क ऑर्डर मिळाली. प्रत्यक्षामध्ये 700 कोटीचा हा प्रकल्प 26% बिलो 515 कोटी रुपयाला या कंपनीला या कामाचा ठेका मंजूर झाला. 26% ठेकेदार बिलो किंमतीमध्ये मंजूर झाल्यामुळे स्वाभाविकपणे या कामाचा दर्जा याविषयी खूप प्रमाणामध्ये साशंकता व्यक्त केली जात होती. आता काम सुरू झालं आहे, परंतु काम सुरू झाल्यानंतर या कामाचा वेग आणि कामाचा दर्जा या बाबतीत कंपनीनं ज्या पद्धतीनं काळजी घेणं अपेक्षित होतं तशा स्वरूपाची काळजी न घेतल्या गेल्यामुळं या परिसरामध्ये जनक्षोभ उसळला. अनेक आंदोलनं झाली कारण नागरिकांना दैनंदिनपणे खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. प्रत्यक्षात काम सुरू होईपर्यंत याचं डिझाईन कसं आहे माहीत नव्हतं. हा महामार्ग डिव्हायडरच्या दोन्ही बाजूला 15-15 मीटर रुंद म्हणजे एकूण 30 मीटर रुंदीचा असल्याचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सांगतं. आणि प्रत्यक्षामध्ये येथे 4 लेन म्हणजे 9 + 9 18 मीटर आणि त्या जोडीला दोन्ही बाजूला 9 मीटरला जोडून 1.80 ची साईड गटार आणि प्रत्यक्षामध्ये या गटारीच्याही पलीकडे 4.2 मीटरचा रस्ता हा महामार्गाच्या प्राधिकरणाची मालकी असतानाही तो रस्ता सोडून देण्यात आला. आपल्या नगर जिल्ह्यात अन्य 4 राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्या 4ही राष्ट्रीय महामार्गामध्ये कुठेही साईड गटार ही रस्त्याच्या मध्ये नाही. केवळ याच महामार्गामध्ये अशा स्वरूपाचं डिझाईन केलं गेल्यामुळं समस्यांची अनेक निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. आणि याबाबत लोकांनी सातत्याने आंदोलन केल्यानंतरही महामार्ग प्राधिकरण सांगतं की ठेकेदार हा कराराप्रमाणे काम करत आहे. वास्तविक पाहता आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की कराराप्रमाणे ठेकेदार हा काम करणार. याविषयी तुम्हाला आम्हाला एवढं सामान्य ज्ञान आपल्या सर्वांनाच नक्की आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये हे डिझाईन कुणी केलं त्या संदर्भात प्रश्न आहेत आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याविषयीचे प्रश्न आपण उपस्थित करत आहोत. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आजही सातत्यानं याबाबत आवाज उठवणे त्याची दखल घेताना दिसत नाही. ठेकेदार हा कराराप्रमाणे काम करणार याविषयी आपल्या मनात काहीच शंका नाही, ते अगदी बरोबरच आहे. परंतु अशा प्रकारचं डिझाईन केलं, एकीकडे हा 4 लेनचा रस्ता 6 लेन होणं अपेक्षित असताना तसं न होता तो अरुंद होतोय. जगाच्या पातळीवर असं उलट्या पद्धतीनं रुंद असलेला रस्ता अरुंद करण्याचं डिझाईन या रस्त्याच्या बाबतीत झालं आणि त्यातनं भविष्यात आणि वाहतुकीतही अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत.
साईड पट्टी ज्यावेळेस या आधीच्या पद्धतीमध्ये जेव्हा साईड पट्टी उपलब्ध होती तेव्हा वाहनं बंद पडली, काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या किंवा वाहनांना कुठे थांबावंसं वाटलं तर त्या साईड पट्टीवर ती वाहनं थांबायची. आता साईड पट्टीवर उंच गटारीमध्येच आणून ठेवलेले आहेत, बांधण्यात आलेले आहेत, की ज्यामुळं आता साईड पट्टीवर साईड गटारीच्या पलीकडे वाहनं जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे रस्त्याच्या कडेला अशी वाहनं थांबणार. कुठेही थंबिंग एरिया याचं कुठेही यामध्ये प्रावधान नाही आणि त्यामुळं रस्त्याच्या एका बाजूला एखादं वाहन बंद पडलं तर त्यातनं वाहतुकीच्या समस्या अनेक निर्माण होणार आहेत. त्याचबरोबर रस्ता बऱ्यापैकी उंच झाला आहे आणि या उंच झालेल्या गटारीच्याही उंच गटारी झाल्या आहेत. याच्या डिझाईन विषयी जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी सुरू झाल्या तेव्हा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या एका संवेदनशील महत्वाच्या विषयाकडे बैठका घेतल्या. राहत्याला त्यांनी या गटारीची उंची कमी करण्यासंदर्भातले डिझाईन मध्ये बदल करण्यासंदर्भातले निर्देश दिले. तर राहुरीमध्ये व्यापारी संघटनेच्या पुढाकारानं रस्ते दुरुस्ती समितीच्या नगर मनमाड रस्ता दुरुस्ती समितीच्या पुढाकारानं माननीय माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ज्या बाजूला गटारी बांधल्या गेल्यात त्या गटारीचं काम सोडून आता ज्या दिशेला म्हणजे साधारण राहुरीच्या पूर्वेकडे बाजूला जिथे गटारी होणार आहेत त्या ठिकाणी या डिझाईन मध्ये बदल करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. वास्तविक पाहता 9 मीटरचा रस्ता त्यानंतर लगेच साईड गटार घेण्याच्या ऐवजी पूर्णपणे 15 मीटरची हद्द जिथे संपेल तिथे 13.20 असा रस्ता केला जावा डांबरीकरणाचा आणि त्याच्या पलीकडे 1.80 मीटरची गटार केली जावी अशा स्वरूपाचे स्पष्ट निर्देश. आणि या पद्धतीनं अजून एक त्यांनी सूचना महत्वाची केली का सर्वप्रथम पहिल्या टप्प्यात जे काम केलं गेलं त्यामध्ये साईड गटारी बांधण्याला प्राधान्य दिलं गेलं आणि नंतर रस्त्याची कामं सुरू झाली. इथे मात्र हा प्राधान्यक्रम बदलण्यासंदर्भात स्पष्ट सूचना त्यांनी केल्या की प्रथमतः रस्ता केला जावा आणि मग साईड गटार ही रस्त्याची हद्द 15 मीटर हद्द जिथं संपेल त्या ठिकाणी केल्या जाव्यात. म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला नवीन डिझाईन बदल करण्यासंदर्भात एकूण परिस्थितीची गरज लक्षात घेऊन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी याबाबतच्या सूचना केल्या. या ठिकाणी जेव्हा या नगर मनमाड महामार्गावरचं हे काम सुरू झालं 75 किलोमीटरच्या या कामासाठी जेव्हा हे काम सुरू झालं तेव्हा सर्वप्रथम खड्डे बुजवले जावेत, धोकादायक खड्डे बुजवले जावेत अशा स्वरूपाची जोरदार मागणी होती. कंपनी सांगते आहे की आम्ही पण मोठ्या प्रमाणावरती खड्डे बुजवले आहेत, पण त्याचबरोबर या रस्त्यावर आधी जे डांबरीकरण केलेलं होतं ते सर्व डांबरीकरण खरवडून घेण्यात आलं. ठीक आहे, हरकत नाही, ते कंपनीला योग्य वाटलंही असेल, पण या सगळ्या पूर्ण डांबरीकरण खरवडून घेण्यामुळं जे रस्त्यावरच्या जे खड्डे होते ते मोठ्या प्रमाणावरती वर आले आणि धुळीचं प्रचंड साम्राज्य झालं. या परिसरात गेली सातत्यानं 3, 4, 5 महिन्यापासनं धुळीचे प्रचंड साम्राज्य आहे की ज्याचा लोकांच्या आरोग्यावर जनजीवनावर विपरीत परिणाम झालेला आहे. एवढंच काय तर अनेक ठिकाणी एकाच वेळेस अनेक ठिकाणी खोदकामं करून ठेवण्यात आली की ज्यामुळे याची वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आणि महिने 2 महिने 3 महिने जिथे खोदकाम करून ठेवलं त्या कामाच्या दुरुस्तीकडे किंवा ते काम पूर्णत्वाकडे जाईल अशा स्वरूपाची कुठली काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते आहे. जिथे नैसर्गिकरित्या पाणी वाहून जाणार होतं अशा अनेक ठिकाणी या रस्त्याच्या पश्चिमेकडच्या बाजूला या गटारी केलेल्या आहेत. या गटारीमध्ये खरोखर किती पावसाचं पाणी वाहून जाणार हा एक मोठा प्रश्नच आहे. आणि या गटारी बांधल्यामुळं आणि रस्ता उंच केल्यामुळं राहुरीच्या पश्चिमेकडील भागातलं पावसाचं पाणी आता पूर्वेकडं जे वाहून जात होतं याआधी ते आता वाहून जाणार नाही. आणि एकाच वेळेस एका हायवेच्या बाबतीमध्ये राहुरीमध्ये सातत्यानं असं सांगितलं गेलं आपल्याला सर्वांना हे मान्य आहे की राजपथ इन्फॉकॉननी एक उच्च कामगिरी केली, जागतिक रेकॉर्डचं काम केलं. सर्वांनाच ते शक्य आहे का? नाही शक्य. पण कमीत कमी राहुरीत काय म्हटलं जात होतं की कमीत कमी पाण्याची टाकी ते राहुरीचा मुळा नदीचा पूल साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचं हे अंतर असणारा
हा 4 पदरी रस्ता कमीत कमी 8 दिवसात तरी पूर्ण व्हावा, कमीत कमी 10 दिवसात तरी पूर्ण व्हावा, कारण जेणेकरून वाहतुकीसाठी लोकांना सुलभता होईल. परंतु तसं झालं नाही. म्हणजे एकीकडं एक कंपनी जवळजवळ 150 किलोमीटरचा रस्ता एकपदरी डांबरीकरण करणारा उच्चांक करते, आणि राहुरी या नगर मनमाड महामार्गाच्या बाबतीत मात्र केवळ 1.5 किलोमीटरचा 4 पदरी रस्ता किमान 8-10 दिवसात तरी पूर्ण करावा अशी लोकांची मागणी होती. पण तसं झालं नाही. त्यामुळे झालं काय की या सगळ्या परिसरात हे सगळं काम चालू असताना अपघाताची संख्या वाढली. एका बाजूला एक रस्ता, एक पदरी रस्ता 2, 2.5, 3 फुटांनी उंच झाला, आणि जिथे पाण्याची टाकी असेल किंवा पाण्याच्या टाकीच्या परिसरातला रस्ता आहे, राहुरी बस स्टँड आहे, बस स्टँड नजीकचा चौक आहे, त्याचबरोबर धावडे पेट्रोल पंपा नजीकचा चौक आहे, आणि बारागाव नांदूरच्या तिथला चौक आहे. या चारही चौका या 4-5 भागातनं गाडगे महाराज आश्रमशाळेच्या समोरचं फायर फायटरचं स्टेशन असेल, अशा जिथून या 5-6 ठिकाणावरनं लोकांना किमान 10 ते 20 हजार लोकांना, वाहन चालकांना रोज हा रस्ता क्रॉस करावा लागतो. आणि एकीकडे हा 1.5 ते 2 फूट उंचावर असलेल्या या रस्त्यामुळं अनेक अपघात झाले. अपघातातल्या बळींची संख्या देखील वाढली. जवळजवळ 3-4 महिन्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये 50 ते 55 पेक्षाही अधिक बळी गेलेले आहेत. आणि मग असं लक्षात येतं की एकीकडे आमच्या देशातली एक कंपनी चांगल्या पद्धतीनं काम करून उच्चांकी एक विक्रम प्रस्थापित करते. या नॅशनल हायवे 1554च्या बाबतीत केवढं भाग्य म्हणावं लागेल. आणि नगर मनमाड अहिल्यानगर हा बायपास ते शिर्डी सावळीवीर या महामार्गाच्या बाबतीत शेवटी एक सूचना दिली गेली माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी, की बऱ्याच वर्षानंतर, बऱ्याच प्रतीक्षेनंतर, अनेक अडथळे पार करत आता हा रस्ताचं काम सुरू झालं आहे. खरं म्हणजे या डेहराडूनच्या या कंपनीचं ट्रॅक रेकॉर्ड आपण पाहिलं तर खूप चांगलं रेकॉर्ड आहे. मग असं असताना देखील नगर मनमाड महामार्गाच्या बाबतीत हे सगळं काम वेगानं होत असताना वाहतुकीची कोंडी, अपघाताचं प्रमाण, लोकांची होणारी गैरसोय, या धुळीचं साम्राज्य, या सगळ्या समस्यांना उत्तरची काळजी घेऊन खरं म्हणजे काम वेगानं सुरू होणं अपेक्षित होतं. पण या आपल्या सर्वांच्या वाट्याला आलेला आहे. आज आहे त्या परिस्थितीत का होईना, निदान डिझाईन बदल करून का होईना, लवकरात लवकर आणि दर्जेदार काम व्हावं अशी आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. खरं म्हणजे या महामार्गाचं हे सगळं काम करत असताना एका मोठ्या कंपनीनं जर या सगळ्या प्रश्नांची दखल घेतली असती तर जनक्षोभ एवढा उसळला नसता. आणि मग तो ज्या जनक्षोभाचीही कंपनीनं दखल घेतली नाही, म्हणून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आहेत, त्याचबरोबर विद्यमान खासदार निलेश लंके आणि भाऊसाहेब वागचौरे यांना देखील याची दखल घ्यावी लागली. आता ह्या 2 महामार्गाच्या या सगळ्या कहाण्या आपण ऐकल्यानंतर आपणच ठरवा की या महामार्गाच्या श्रीमंतीच्या बाबतीत आपण किती भाग्यवान आहोत. या महामार्गाच्या या 2 कहाण्या आपल्या समोर मांडण्याचा हेतू आपल्या निश्चितच लक्षात आला असेल. आमचा हा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडला असेल. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.